शिंदखेडा तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा नियोजित 1 मे ऐवजी तब्बल 29 मे रोजी पार पडली। या ग्रामसभेत विविध विकास कामे, घरकुल योजना, अतिक्रमण आणि ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी महावीरसिंह रावल होते। यावेळी नूतन प्रशासक डी.बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.एस. वाघ, मावळते ग्रामविकास अधिकारी सागर भदाणे, कृषी अधिकारी प्रशांत पाटील, महसूल विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थ कृष्णा साळवे यांनी घरकुल योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले। काही प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली, मात्र काही गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर अधिकारी समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत। ग्रामसभेत न्यायप्रविष्ट असलेल्या कुंभार बांधवांच्या जागेचा विषयावरही चर्चा रंगली। संबंधित जागेबाबत वाद सुरू असल्याने या विषयावर कोणताही ठराव मंजूर करण्यात आला नाही। यावेळी ग्रामस्थ सुदाम भामरे यांनी संबंधित अतिक्रमित जागेवर शासकीय पोस्ट ऑफिस किंवा बँक सुरू करण्याची मागणी करत सार्वजनिक हिताचा मुद्दा उपस्थित केला। तसेच सागर कोळी यांनीही गावाच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्न आणि सूचना मांडल्या। त्यांच्या सूचनांची ग्रामसभेच्या नोंदीत समावेश करण्यात आला। ग्रामसभा नियोजित वेळेत आणि तारखेलाच घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। तसेच प्रशासकांनी आठवड्यातून किमान 1 दिवस ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावर प्रशासकांनी आठवड्यातून 1 दिवस मालपूर ग्रामपंचायतीत उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले। ग्रामस्थांच्या प्रश्नांनी, सूचनांनी आणि विविध मुद्द्यांवरील चर्चेने गाजलेली मालपूर ग्रामसभा ग्रामीण लोकशाहीचा उत्स्फूर्त आविष्कार ठरत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। लाखों रुपये काढतात, गटावर गटार, छपाई गटार, अरे वाह, पाईप जोडून द्यायचे, क्या बात है। आपल्या गावात सक्सेस नाही, आणि 3.5-4 लाखाचे बिल येतं, हा पैसा जातो कुठे? एक मिनिट बंद पुढारी संमेलनाची बरोबर आहे, पण ही गोष्ट आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अतिशय धोकेदायक आहे। आता काही वाढणार नाही, त्याच ठिकाणी पुन्हा घरकुल मंजूर होतं, एका नावाच्या व्यक्तीचं, दुसऱ्या नावाच्या व्यक्तीचं, तिसऱ्या नावाच्या व्यक्तीचं, तर ही चूकच आहे असं माझं मत आहे। याला जबाबदार ग्रामसेवक, याला जे आहे तर रेकॉर्डला नोंद कशी होते तो पण एक संशोधनाचा भाग आहे। कारण ग्रामपंचायत एखाद्याचं, मी एकदम ओपनली बोलतो, माझे माणसं बोला सर, बोला पाहिजे।